बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर यांनी लावला सुरुंग. 18,953 मतांनी प्रशांत किशोर विजयी. ठाणे जिल्ह्यातील कळवा भागातील पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठकीत 2 गटात उद्धव ठाकरेंसमोरच शाब्दिक बाचाबाची, सूत्रांची माहिती. सोशल मीडियावर कंगना रनौतचा आणखीन एक नवीन व्हिडिओ जारी. हिंदू असल्याचा अभिमान बाळगणं गुन्हा आहे का, कंगनाचा व्हिडिओ सवाल. टीईटी प्रकरणातील सर्व 15 आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. भिवंडी सत्र न्यायालयाचा निर्णय. आरएसएस साधणार जेनझी आणि जेन अल्फा तरुणांशी संवाद. मुंबईत 6 ऑगस्टला संघाचा विशेष कार्यक्रम. 15 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांची लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणावर चर्चा होणार. बीएमसीमध्ये लाचखोरी प्रकरणात 207 आरोपींपैकी 112 अजूनही सेवेत. आरटीआयमधून बीएमसीमधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव समोर. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ आरोप प्रकरण. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग निर्दोष. दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. आणि जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य. 22 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 22व्या दिवशी रियालिटी चेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.